एसक्यूएलच्या नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि बघा, आज आपण काय करणार? आज आपण कन्स्ट्रेंट ॲड करणार आपल्या कॉलमला. सो अल्टर कमांडचाच हा पार्ट नंबर 4 आहे. पूर्ण डिटेलमध्ये बघूया की आपण कन्स्ट्रेंट कसा ॲड करतो अल्टर टेबल कमांडमध्ये. पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया. बघा, आपल्याकडे एक टेबल आहे. स्टुडंट इन्फो नावाचा आपल्याकडे एक टेबल आहे. या टेबलमध्ये जसं 2 कॉलम आहे. नेम नावाचा कॉलम आहे आणि नेम नावाच्या कॉलममध्ये काहीतरी जसं नेम्स आहेत. राहुल आहे, अंजली आहे, अमित आहे, स्नेहा, रोहित आणि पूजा. आणि तसंच बघा, त्यांची सिटी आहे. जसं मुंबईमध्ये जसं आपला राहुल काम करतोय, दिल्लीमध्ये जसं आपली अंजली काम करते, पुणे, कोची, लखनौ आणि अहमदाबाद. आणि हा एक आपला टेबल आहे. सो मला काय करायचं आहे, एक कॉलम ॲड करायचं आहे आणि त्या कॉलमचं नाव असणार आहे बघा स्टुडंट आयडी. आणि त्याच कॉलमला आपण कन्स्ट्रेंट लावणार. सो आजच्या सेशनमध्ये फक्त आपल्याला एवढं शिकायचं आहे की आपण कन्स्ट्रेंट कसे लावतो आपल्या कॉलमला. पूर्ण डिटेलमध्ये बघूया आणि डायरेक्ट आपण जसं आपल्या मायस्क्वेल कमांड लाईनमध्ये आहे, वन बाय वन सिंटॅक्स समजून घेणार आहे. सो सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जसं अल्टर टेबल नावाची कमांड लिहायची आणि आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा, जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. आणि जसं ॲड करणार इथे आपला कॉलम, जसं ॲड कॉलम लिहिणार आणि आपल्या कॉलमचं नाव जे की आपल्याला जसं ॲड करायचं आहे, जसं स्टुडंट आयडी नावाचा हा आपला कॉलम मला ॲड करायचा आहे. याचा डेटा टाइप पण आपण इथे लिहिणार आणि समोर जसं मला इथे कन्स्ट्रेंट ॲड करायचं आहे. सो कन्स्ट्रेंट सध्या मी ॲड करतोय बघा, नॉट नल. नॉट नल म्हणजे की जसं आपल्या कॉलम्समध्ये नल व्हॅल्यूज नको. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा, आपला कन्स्ट्रेंट ॲड झालेला आहे. सो जर आपण इथे जसं सिलेक्ट केलंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम करतोय बघा, जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. एक्झिक्यूट करतोय बघा, काय होतंय. सो नेम नावाचा कॉलम पण आहे आणि सिटी नावाचा कॉलम पण आहे आणि इथे जसं स्टुडंट आयडी नावाचा कॉलम पण आहे. बट जेव्हा आपण इन्सर्ट करायचो किंवा ॲड करायचो एखादा कॉलम आपल्या टेबलमध्ये, तर आपल्याला नल व्हॅल्यूज ॲड व्हायच्या. बट जेव्हा आपण इथे कन्स्ट्रेंट यूज केला आहे बघा, तसं नॉट नल, तेव्हा आपल्याला 0 व्हॅल्यू प्रत्येक कॉलममध्ये असाइन झालेली आहे. म्हणजेच की नॉट नल काय म्हणते, नॉट नलमध्ये असं असतं की नल व्हॅल्यूज इन्सर्ट नाही झाल्या पाहिजे, म्हणून त्यांनी ऑटोमॅटिकली 0 व्हॅल्यूज असाइन करून दिलेला आहे आपल्या कॉलममध्ये. जर हे व्हॅल्यू तुम्हाला चेंज करायचे असतील तर आपल्याकडे कमांड आहेत, तर हे आपण नंतर बघणार. बट आता आपण काय समजून घेणार की आपण एकासोबत 2 कन्स्ट्रेंट लावू शकतो का आपल्या एका कॉलमला. सो समजून घेतोय पूर्ण डिटेलमध्ये. सो आता काय करतोय मी इथे, जसं आपली जी कमांड आहे तीच आपण एकदा पुन्हा बघूया. जसं अल्टर टेबल नावाची ही आपली कमांड आहे. स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे आणि आपण जसं ॲड कॉलम करणार आणि त्या कॉलमचं नाव इथे देणार बघा, जसं आपण स्टुडंट आयडी 1. ओके. कारण की आपण न्यू कॉलम ॲड करणार आणि त्यावर जसं आपण इंट डेटा टाइप लावणार आणि नंतर जसं नॉट नल नावाचा कन्स्ट्रेंट आपण इथे लावणारच, बट आपण इथे जसं प्रायमरी की लावून बघूया काय होतंय आणि काय उत्तर आपल्याला येतं. सो इथे मी काय केलंय, जसं एकाच कॉलमवर 2 कन्स्ट्रेंट लावलेले आहेत. प्रायमरी कीचं म्हणणं काय असते, की माझ्या जसं कॉलममध्ये युनिक व्हॅल्यू असायला पाहिजे आणि डुप्लिकेट व्हॅल्यूज नसायला पाहिजे. आणि नॉट नलचं काय म्हणणं आहे, की माझ्या कॉलममध्ये नल व्हॅल्यूज नसायला पाहिजे. सो एक्झिक्यूट केल्यावर काय होणार बघून घेऊया पूर्ण डिटेलमध्ये. सो एक्झिक्यूट केल्यावर काय म्हणतंय हे, की डुप्लिकेट एंट्री फॉर 0. याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच आहे, की जेव्हा आपण याला प्रायमरी की लावलंय, सो प्रायमरी की आपण हे डायरेक्ट असं लावू नाही शकत. का? कारण की नॉट नली काय झालंय, की या कॉलममध्ये ऑलरेडी 0-0 आलेले आहेत. सो नॉट नलनी या कॉलममध्ये ऑलरेडी 0-0 आलेले आहेत. पण आपण याला प्रायमरी की असाइन केलंय, बट प्रायमरी की काय म्हणते, की माझ्या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नसायला पाहिजे. म्हणून आपण इथे जसं नॉट नल आणि प्रायमरी की जर लावलं, तर हे काय म्हणतंय, की आपण प्रायमरी की याला सेट करू शकत नाही. का? कारण की या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत. जसं 0-0 हा डुप्लिकेट आहे. तर म्हणून आपण इथे काय करतो, इथे आपण जसं एक आणखी कन्स्ट्रेंट आहे आपल्याकडे, जो की आपण समोर शिकणारच आहे. तो आहे बघा ऑटो इन्क्रिमेंट. आणि हा तुम्हाला माहिती असणारच आणि जर माहिती नाही, तर आपण हा समोर कव्हर करणारच आहे. जसं ऑटो इन्क्रिमेंट नावाचा एक आपल्याकडे कन्स्ट्रेंट आहे. सो याने काय होणार, की आपला जो कॉलम आहे यामध्ये 1 बाय 1 जसं 1, 2, 3, 4, 5, 6 असे आपल्याकडे आयडीज जनरेट होणार. आणि फरक नाही पडत आपण या कॉलममध्ये इन्सर्ट केलं किंवा नाही केलं. जर आपण त्याला ऑटो इन्क्रिमेंट नावाचा एक कन्स्ट्रेंट ॲड केलेला असेल, तर त्यामध्ये ऑटोमॅटिक जसं व्हॅल्यूज जनरेट होत जाणार. सो आता जर आपण याला सेमीकोलन देऊन एक्झिक्यूट केलं, तर बघा आपलं उत्तर काय येतंय. सो आपलं उत्तर येतंय बघा, जसं इथे काय करतो आम्ही, जसं सिलेक्ट स्टार करतोय फ्रॉम स्टुडंट इन्फो नावाचं टेबल आणि आता बघा आपल्याकडे जसं प्रायमरी की हा जो कॉलम आहे स्टुडंट आयडी 01, जसं स्टुडंट आयडी 1 याला सेट झालेली आहे आपली प्रायमरी की.
म्हणजे एकासोबत आपण 3 कन्स्ट्रेंट पण लावू शकतो. सो असा आपला यूज आहे बघा आपल्या एस-क्यू-एलमध्ये जसं अल्टर टेबल आणि कन्स्ट्रेंट कसं आपण ॲट अ टाईम ॲड करतो. समोरच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार, की जसं बघा आपण आधी पण शिकलो होतो, की जसं फर्स्ट आहे, आफ्टर आहे आणि लास्ट कीवर्ड आहे आपल्या अल्टर कमांडमध्ये. तर ते कशासाठी यूज होतात, की जर आपल्याला एंडिंगमध्ये एखादा कॉलम ॲड करायचा असेल, तर त्यासाठी आपण काहीच लिहित नाही. जसं लास्ट लिहिलं तरी चालतंय आणि जर स्टार्टिंगला ॲड करायचं असेल एखादा कॉलम, त्यासाठी आपण फर्स्ट कीवर्ड यूज करतो आणि इन बिटवीन समजा एखादा कॉलम ॲड करायचा असेल, नेम आणि सिटीच्यामध्ये, तर त्यासाठी आपण आफ्टर कीवर्ड यूज करतो आणि तेच आपण समोरच्या सेशनमध्ये शिकणार आहे. सो या सेशनमध्ये आपण काय शिकलो, की आपण कन्स्ट्रेंट कसा ॲड करतो आपल्या एक्झिस्टिंग कॉलमला. आपण कन्स्ट्रेंट कसा ॲड करतो. सो या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजलंच असेल आणि ऑटो इन्क्रिमेंट जसा हा कन्स्ट्रेंट आहे, हा आपण समोर बघणारच आहे. युनिक की नावाचा कन्स्ट्रेंट पण आहे, हा पण समोर आपण बघणार आहे. सो आय होप या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजलं असणार आणि भेटतोय बघा मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये.